आज आपण टिफिनसाठी तसंच प्रवासामध्ये 2 ते 3 दिवस आरामात टिकणारी मसाला भेंडी फ्राय बनवणार आहोत। जी मुले भाज्या खात नाहीत ना त्यांना एकदा या पद्धतीने भेंडी बनवून खायला घाला। मुले रोज आवडीने भेंडी मागतील याची 100% गॅरंटी घेऊन सांगते। बनवायला तर अगदी सोपी, तसंच एकच मसाला वापरून अनेक भाज्या आपण बनवू शकतो। तोच मसाला वापरून आपण ही भेंडी फ्राय बनवणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग बनवूया। मसाला भेंडी बनवण्यासाठी कवळी आणि एकदम ताजी भेंडी घ्यायची, स्वच्छ पाण्याने त्याला धुवून घ्यायची आणि चिकट होऊ नये ह्यासाठी स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं। जर भेंडी ओलीच राहिली तर ती चिकट होण्याची शक्यता असते, त्यामुळे सर्व भेंडी पुसून घ्यायची, मग त्याला चिरून घ्यायची। या पद्धतीने चिरा किंवा तुम्हाला जी पद्धत आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही भेंडी चिरलात तरी चालेल। तर मी तिरक्या पद्धतीने भेंडी कट करत आहे। तर अशा पद्धतीने सर्व भेंडी इथं मी चिरून घेतलेल्या आहेत। चिरताना आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे भेंडीमध्ये किडा आहे की नाही ते। आता ह्याला साईडला ठेवून मसाल्याची तयारी करून घेऊया। तर मी हा स्पेशल मसाला बनवणार आहे। हा मसाला तुम्ही कुठल्याही सुक्या भाजीमध्ये आरामात वापरू शकता। हा मसाला तुम्ही 5 ते 7 दिवस फ्रीज मध्ये आरामात राहू शकतो। तर आता ह्याच्यामध्ये आपण 4 चम्मच शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। पाव वाटी आपल्याला सुकं खोबरं घ्यायचं आहे, ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे। 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या घ्यायच्या आहेत। 1 चम्मच जिरं, 1 चम्मच बडीशोप, पाव चम्मच हळद, अर्धा चम्मच मीठ घ्यायचा, अर्धा चम्मच गरम मसाला, 1 चम्मच धना पावडर आणि तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे। याला मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं आहे। तर मसाला बघू शकता मी खूप बारीक वाटलेला नाही, थोडासा जाडसरच ठेवलेला आहे। चला तर मग आता भेंडी फ्राय करून घेऊया। तर कढईमध्ये तेल कडकडीने तापून घ्यायचं आहे। कडकडून तापलेल्या तेलामध्ये भेंडी घालायची आणि जेवढी कढईमध्ये भेंडी मावते तेवढी आपल्याला भेंडी घालून घ्यायची आहे। मग भेंडी आपल्याला तळून घ्यायची आहे। भेंडी थोडी कुरकुरीतच फ्राय करायची, भाजी खायला थोडी खूप जास्त टेस्टी लागते। हाय फ्लेम वरच भेंडी तळायची, जेणेकरून कडकडीत तेल असल्यामुळे काय होतं भेंडी जास्त तेल शोषून घेत नाही। भेंडी फ्राय करून झालेलीच आहे। आता आपण भाजी फोडणीला देऊया। तर दुसरी कढई घेऊया किंवा तीच कढई घेतली तरी चालेल। 2 चम्मच तेल घ्यायचं आहे। मी इथे भेंडी फ्राय केलेलंच तेल वापरणार आहे। फोडणीसाठी कढीपत्ता घालायचा। कढीपत्ता चांगला तडतडल्याच्या नंतर जो आपण मसाला तयार केला होता तो परतून घ्यायचा आहे। मसाला घातला की लो फ्लेम करायची, जेणेकरून आपला मसाला जळला नाही पाहिजे। तर आता मसाला आपण 2 ते 3 मिनिटं चांगला परतून घेतलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर इथे तुम्ही थोडासा गुळाचा वापर केलात तरी चालेल। मग फ्राय केलेली भेंडी घालून 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे। 2च मिनिटासाठी झाकण ठेवायचं आणि वाफ काढून घ्यायची। भेंडी तळतच असताना आपली पूर्णपणे शिजलेली आहे, त्यामुळं इथे आपण जास्त काळ शिजून घेण्याची काहीही गरज नाही। जास्त शिजवल्याने काय होईल, जी भेंडी आपली क्रिस्पी झालेली आहे ती मऊ पडून जाईल। तर आता आपली इथं भेंडीची भाजी तयार झालेली आहे। ही भाजी प्रवासामध्ये आरामात 2 ते 3 दिवस न खराब होता राहू शकते। या भाजीसाठी आपण जो मसाला केला होता ती तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये कधीही वापरू शकता। 8 ते 10 दिवस फ्रीज मध्ये हा मसाला आरामात राहू शकतो। आठवड्याचा हा मसाला बनवून ठेवला तर सकाळच्या घाईमध्ये तुम्ही हा मसाला वापरू शकता आणि भाजी तुमची पटकन रेडी होऊ शकते। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी सोबत प्रज्ञाच मेजवानी चॅनलवरती।